राज्यभरातील भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेले काम बंद आंदोलन आता अधिकच तीव्र झाले आहे। प्रशासनाकडून मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। 6 मार्च रोजी अमरावती येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी भर उन्हात जोरदार निदर्शने करत प्रशासनाचे लक्ष वेधले। एकच मिशन तांत्रिक वेतन, एकच मिशन तांत्रिक वेतन, आमचा घाम आमचा घाम आमचा मान, तांत्रिक वेतन मिळालेच पाहिजे, तांत्रिक वेतन मिळालेच पाहिजे, तांत्रिक वेतन मिळालेच पाहिजे। कृती समितीचा कृती समितीचा एकच मिशन तांत्रिक वेतन, एकच मिशन तांत्रिक वेतन, अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं तो कभी नहीं, आमचा घाम आमचा मान, आमचा घाम आमचा मान, आमचा अपमान आमचा अपमान, आमचा घाम आमचा मान, आमचा घाम आमचा मान, अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं तो कभी नहीं। भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी 18 फेब्रुवारी पासून असहकार आंदोलनाला सुरुवात केली होती। टप्प्याटप्प्याने मोजणी, काम बंद ठेवणे, काळ्या फिती लावणे आणि सामूहिक रजा अशा प्रकारे आंदोलन करूनही सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आम्ही शिकलो पण, संघटित पण झालो आणि आता संघर्ष पण करत आहे। या संघर्षामध्ये आम्ही भूमी अभिलेख विभागामध्ये नोकरीला लागलेलो आहे आणि या इथे काम करत असताना आमच्या सर्वच कर्मचाऱ्यांना अन्याय होत आहे, तो म्हणजे आम्हाला तांत्रिक वेतन नाही। त्यासाठी आम्ही 18/2/2026 पासून असहकार पद्धतीने आंदोलन सुरू केलेले आहे। तसंच 27 तारखेला आम्ही सर्व पुन्हा येथे जमाबंदी कार्यालय येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला। तेथे आम्हाला कुठल्याही प्रकारचे समाधानपूर्वक उत्तर मिळालेले नाही। तरी आमची एक मागणी आहे, तांत्रिक वेतन। आम्हाला जोपर्यंत तांत्रिक वेतन मिळत नाही तोपर्यंत आमचे कर्मचारी मागे हटण्यास इच्छुक नाहीत। तसेच ट्रॅव्हलिंग अलाउन्स हे सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आमच्या एक महत्त्वाचा आहे। दोन्ही मुद्दे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आमचा कर्मचारी मागे हटण्यास तयार नाही। याचा GR हा निघालाच पाहिजे। जोपर्यंत असा GR निघणार नाही तोपर्यंत आम्हाला या संपापासून मागे हटण्याची कोणाची मानसिक तयारी नाही। आमचे एकच मिशन आहे, तांत्रिक वेतन, ट्रॅव्हलिंग अलाउन्स, प्रवास भत्ता बिल महसूल विभागाप्रमाणे ॲड करून मिळालाच पाहिजे। आंदोलनामध्ये कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतन श्रेणी लागू करणे आणि विभागातील खासगीकरण रद्द करणे, मोजणी कर्मचाऱ्यांना निश्चित प्रवास भत्ता वेतनात समाविष्ट करणे, शेत रस्ते मोजणी आणि हद्द कायम करण्याबाबतच्या शासन निर्णयात सुधारणा करणे, जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक ही पदे भारतीय अभियांत्रिकी सेवेतून भरली जावीत, नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कर्मचाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची पद्धत बंद करावी, ई-मोजणी व्हर्जन 2 सॉफ्टवेअर सुसूटित करणे, नियमबाह्य वेतन वसुलीचे आदेश मागे घेणे या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या। शुक्रवारी झालेल्या निदर्शनादरम्यान आता रडायचे नाही तर फक्त लढायचे असा स्पष्ट इशारा आंदोलक प्रणिता कोल्हे आणि सचिन चौधरी यांनी दिला। राज्यभरातील 17 प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी कृती समितीच्या माध्यमातून हे आंदोलन उभारण्यात आले असून न्याय मिळेपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। यापूर्वी मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि संबंधित वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊनही कोणतीही दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांनी नाईलाजास्तव हे टोकाचे पाऊल उचलले आहे। या आंदोलनामुळे विभागाचे कामकाज ठप्प झाल्याने जमिनीच्या मोजणीसह अनेक शासकीय कामांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आम्ही इथे अमरावती जिल्ह्याच्या कृती समितीच्या संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने इथे एक धरणे आंदोलन ठेवलेले आहे। कारण महाराष्ट्र राज्यामध्ये भूमी अभिलेख विभागात बऱ्याचशा समस्या आमच्या आहेत। कर्मचारी हा उन्हाळ्यात खूप वातावरणात फिरतो, त्याचबरोबर त्याला कोणीच साथ देत नाही। त्यामध्ये वातावरण असो, त्याची मशीन असो की आमचा
अधिकारी वर्ग असो की कर्मचारी वर्ग असो, यांच्यात नेहमी वातावरणाच्या यानं का होईना पण आमच्यात एक मनात काहीतरी भावना निर्माण होत असतात. पण खऱ्या अर्थानं भूमी अभिलेख खात्यातील कर्मचारी हा आम्ही कृती समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या शासनाला म्हणजे आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याचबरोबर आमच्या संबंधित मंत्री महोदयांना आम्ही वारंवार निवेदन दिल्यानंतर त्याची काही पूर्तता झाली नाही. मागे पुन्हा आंदोलन केले, 150 दिवसाचा आम्हाला टाईम दिला गेला, परंतु त्यांच्यातही आम्हाला कोणत्याच प्रकारचे आम्हाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे नाईलाजाने का होईना पण आम्हाला भूमी अभिलेखच्या कृती समितीच्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचारी वर्गांना, भूमी अभिलेखच्या कर्मचारी वर्गांना या संपाचं एक हत्यार उचलावं लागलं. आणि हे हत्यार म्हणजे काय तर आम्ही फक्त काम बंद आंदोलन केलेलं आहे. कारण शासनाला काहीतरी जाग यावी. आमच्या मागण्याच कोणत्या आहे तर आम्ही जे काम करत आहोत, जे तांत्रिक काम करत आहोत, त्या तांत्रिक कामाचा आम्हाला दर्जा देण्यात यावा, त्याचं वेतन देण्यात यावं. आम्ही जे फील्डवर जातो, शेतात जातो, त्याच्यासाठी असलेला आम्हाला जो भत्ता आहे तो ट्रॅव्हलिंग भत्ता देण्यात यावा. एवढेच नव्हे तर जे काम करत आहे त्याच्यासाठी आम्हाला यंत्रसामुग्री व्यवस्थित देण्यात यावी, लॅपटॉप बरोबर देण्यात यावे, रोवर बरोबर देण्यात यावे आणि आम्हाला खऱ्या अर्थानं सन्मानाची वागणूक देण्यात यावी. बस याच्यासाठीच आम्ही हा संप पुकारलेला आहे. आणि महाराष्ट्र राज्याच्या भूमी अभिलेख कर्मचाऱ्याच्या वतीने, महाराष्ट्राच्या वतीने आम्ही सर्वांना मी एक सांगू इच्छितो की सर्वांच्या वतीने सांगू इच्छितो की जोपर्यंत आमच्या ह्या मागण्या पूर्ण केल्या जाणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं हा कर्मचारी वर्ग मागे हटणार नाही आणि हा संप असाच पुढे चालू राहील. खरा तर तोच व्यक्ती की जो आपल्या न्यायासाठी फांडतो, न्यायासाठी करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सुद्धा आम्हाला अधिकार दिलेला आहे की आपल्यावर जर अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध आपण लढलेच पाहिजे. म्हणून महाराष्ट्र राज्याच्या खऱ्या अर्थानं मंत्री महोदयांना मी विनंती करू इच्छितो की आमच्या मागण्याकडे लक्ष द्यावे आणि अधिकारी वर्गांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी खऱ्या अर्थानं आमच्या मागण्या कोणत्या आहेत, आपलं डिपार्टमेंट काय काम करते हे मंत्री महोदयांना समजावून सांगावं आणि खरंच हे जे काम करणारे कर्मचारी हे तांत्रिक लोक आहेत हे त्यांना सांगावं आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या. कारण खरे आम्ही भूमी अभिलेखचे कर्मचारी आहोत की जे ह्या भूमीचं रक्षण करण्यासाठी आम्ही आहोत आणि आम्ही आश्वासनसुद्धा देतोय की आम्ही खरंच त्या भूमीचं रक्षण करण्यासाठी येत आहोत आणि रक्षण करूच. परंतु आमच्या मागण्या मान्य करा आणि आम्ही सुद्धा सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि आमच्या मागण्या पूर्ण करा. बस एवढीच विनंती महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री बावनकुळे साहेब यांना आम्ही संपूर्ण अमरावतीच नाही तर संपूर्ण कृती समितीच्या वतीने एक विनंती करतो आणि आमच्या मागण्या करण्यासाठी त्यांना विनंती करतो. एकच मिशन. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.